नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत लेमन राईस, याला चित्रान्नही असे म्हणतात। ही रेसिपी मला तमिळ फॅमिलीतल्या एका ताईने शिकवलेली होती। जेव्हा आम्ही सोलापूरला राहिला होतो तेव्हा त्या आमच्या शेजारी राहत होत्या आणि ही रेसिपी सुरुवातीला जेव्हा खाल्ली असं वाटत होतं किती मस्त लागते आणि करायलाही तेवढीच अवघड असेल, पण असं काही नाही। ही रेसिपी फक्त 10 मिनिटात तयार होते। जर तुमच्याकडे अगोदरच भात असेल केलेला तर तुम्ही याला सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणाला हलकं-फुलकं असं बनवू शकता किंवा मग लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही देऊ शकता। ते आवडीने नक्की खातील। इथे मी तुम्हाला दाखवत एक घास म्हणता 2 खाल्ले, कारण ही खूपच चविष्ट अशी होते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी कुकरला भात लावलेला होता आणि हा भात थोडासा गरम आहे, त्यामुळे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये पसरून ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे संध्याकाळचा भात केलेला असेल तर तो तुम्ही सकाळी लेमन राईस नाश्त्याला करू शकता त्या भातापासून। आता हा भात थोडासा मी जास्त प्रमाणात शिजवलेला होता, कारण माझा छोटा मुलगाही खाणार होता, त्यामुळे आता आपण अशा पद्धतीने याला पसरवून देऊया, थंड करून घेऊया। थंड केल्यामुळे भात असा गाळ होत नाही, सहज मोकळा होतो। किंवा मग तुम्ही याला फ्रीजमध्येही ठेवू शकता 5-6 मिनिटांसाठी किंवा 10 मिनिटांसाठी। आता भात थंड होत आहे तोपर्यंत आपण आलू फ्रायसाठी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, ते छालून घेऊन त्याला पाण्यामध्ये टाकून देऊया। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण कट करून घेऊया। या मिरच्या आपण लेमन राईससाठी वापरणार आहोत। आणि इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याही आपल्याला बारीक अशा चॉप करून घ्यायच्यात। त्यानंतर लगेच आपण बटाटे कट करून घेऊया। बटाटे तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती आणि कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते। आता यामध्येच आपल्याला 8-9 कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचेत आणि जे कट करून ठेवलेला लसूण होता तो टाकून घ्यायचे आणि याला चांगलं परतून घ्यायचे जोपर्यंत लसूण थोडाफार लालसर रंगावरती येत नाही तोपर्यंत। आता इथे लसूण माझा व्यवस्थित परतून झालेला होता, त्यामध्येच आपल्याला जे आपण कट करून घेतलेले बटाटे होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला तेलामध्ये 4-5 मिनिटं चांगलं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे आणि नंतर गॅस लो फ्लेमवरती करायचे आणि झाकण ठेवून आपल्याला 7-8 मिनिटं हे बटाटे शिजवून घ्यायचे। बटाटे 70-80% शिजले जातात 7-8 मिनिटांमध्ये। इथे 7-8 मिनिटं झालेले होते आणि बटाटे थोडेफार असे शिजलेले होते। त्यामध्येच आपल्याला आता पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। थोडीशी साखर टाकून घ्यायचे जेणेकरून बटाटा चवीला खूप मस्त लागतो। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत 2-3 मिनिटं। तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी अशीच दिसायला किती मस्त दिसते। ही भाजी तुम्ही कुठल्याही भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। आता इथे कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून आणखीन 4-5 मिनिटं झाकण ठेवून बटाटा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। 4-5 मिनिटांनंतर बटाट्याची भाजी व्यवस्थित शिजली गेलेली होती। मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने जर चमच्याने तुम्ही बटाट्याला मॅश केलं तर ते सहज तुटलं जात होतं। आता इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आपण आता लेमन राईस करायला घेऊया। इथे जो मी भात शिजवलेला होता तो थोडासा जास्त शिजला गेलेला होता आणि तो गरमही होता, त्यामुळे सहज सुटत नव्हता। त्यामुळे थोडंसं तूप टाकून याला मोकळं करून घेतलेलं आहे मी। आता इथे भात थोडाफार मोकळा झालेला आहे। आता इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेत आणि तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि ते थोडंसं लालसर रंगावरती परतले की त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात। मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचेत आणि कढीपत्त्याचे पानंही चांगले तडतडले की त्यामध्येच आपल्याला 8-9 काजू टाकून घ्यायचे आहेत। काजू हे ऑप्शनल आहेत, पण तुम्ही टाकून बघा, खूप मस्त लागतात। आता हे काजू आपल्याला 2-4 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। थोडेफार क्रिस्पी झाले की म्हणजेच लालसर झाले की यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। इथे मी शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले होते आणि त्याच्या फाका करून घेतलेल्या होत्या सोलून। आता इथे आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे
तीही तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी लेमन राईस बनवण्यासाठी 3 लिंबाचा रस घेतलेला आहे काढून। हा आपण आता इथे टाकून घेणार आहोत आणि याला 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आणि हो, लिंबाचा रस टाकताना शक्यतो गॅसची फ्लेम लो असावी किंवा मग गॅस बंद असावा। आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकताना थोडंसं वेगाने टाकायचं आहे, कारण आपण भात शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं। आता हे 2 मिनिटं चांगलं खळखळ उकळून झालेलं आहे। त्यामध्येच आपल्याला जो आपण मोकळा करून ठेवलेला भात होता तो टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ही रेसिपी करण्यासाठी म्हणजेच लेमन राईस बनवण्यासाठी शक्यतो बारीक तांदूळ वापरायचे, जो आपण नेहमीचा घरात वापरतो तोच, आणि तो तांदूळ स्टीम राईस असावा। आता इथे भाताच्या थोड्याशा गुठळ्या राहिलेल्या होत्या, त्या मी फोडून घेणार आहे। अशा पद्धतीने गुठळ्या फोडल्या तर पटकन फुटल्या जातात, कारण इथे आपल्याला भाताला थोडंसं तेल आणि पाणी लागलं जातं, त्यामुळे भात सहज मोकळा होतो। तुम्ही बघू शकता भात किती मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता याला आपल्याला 4-5 मिनिटं झाकण ठेवून भात चांगला वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून लिंबाचा फ्लेवर भातामध्ये उतरेल। तुम्ही बघू शकता भात किती मस्त दिसायला दिसत आहे। मग तयार आहे आपला लेमन राईस। हा भात जेवढा तुम्ही उशिरा खाचाल तेवढाच चवीला मस्त लागतो। म्हणजेच तुम्ही सकाळी भात केलात आणि संध्याकाळी खाल्लात तर त्याची चव म्हणजेच लिंबाची चव परफेक्ट अशी भातामध्ये उतरते आणि चवीला उत्तम असा लागतो। आता इथे भातही आपला मऊसूत असा शिजून झालेला आहे आणि तेवढाच मोकळा सुटसुटीत आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओज तर बघता पण त्यावरती कमेंट करायला विसरता आणि लाईकही करत नाही। जर तुम्हाला माझे व्हिडिओज खरंच आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।